तीन मुद्दे प्रामुख्याने पाथर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये गाजतायत। त्यातला तुमच्यावरचा पहिला आरोप असा आहे भ्रष्टाचार, दुसरा म्हणजे ठेकेदारी आणि तिसरा म्हणजे तुमचं जे काही प्रतिस्पर्धी आहेत ते तिसरा आरोप जे करतात ते तुमच्या पक्ष नेतृत्वावर करतात। ते ह्याच्यावर तुम्ही अजून तरी काही उत्तर देत नाहीयेत किंवा बोलत नाहीयेत। मग ही कुठली स्ट्रॅटेजी म्हणायची आहे की तुम्हाला बोलायचं नाही असं तुम्ही ठरवलेलं आहे? नाही, असं आहे की आमची इच्छा आज आहे अशी आहे की आम्ही त्यांना विरोधकांना खुलं आवाहन करतो की तुम्ही विकास कामावर आमच्याशी चर्चा करा, त्याच्याशी आमच्याशी स्पर्धा करा। आम्ही कामं केलेली जनतेसमोर मांडलेली आहे, लोकांनी ती पाहिलेली आहेत, लोकांनी ती ॲक्सेप्ट केलेली आहे। तुम्ही काय सांगता तर फक्त भ्रष्टाचार की जो लोकांना माहीत नाही, लोक तुम्हाला पूर्णपणे चांगलं ओळखतात आणि त्याच्यामुळे तुम्ही केलेले आरोप काय कुठे होताना दिसत नाही, त्याच्यामुळे आणखीन तुम्ही जास्त आरोप करतायत। पण हे खोटं आहे। आणि ठेकेदारीचं म्हणताल तर ठेकेदारी आता हे ठेकेदारी काही विषय जी कामं असतात, जी शासनाकडून निधी प्राप्त होतो त्याची कामं हे ठेकेदारच करतात। ते ऑनलाईन पद्धतीने टेंडर होतं, ते काय घरात बसून कुणी कोणाला कामं देत नाही। मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून जनतेला की 5-6 वर्षामध्ये 38 ठेकेदार आहेत। ते एकाच 1-2 ठेकेदार आहेत आणि ठराविक आहेत, पक्ष नेतृत्वावर टीका करतात, हे तुमचे लाडके आमच्यावर टीका करतात, असं कुठलंही नाही। कुठलं काम असेल तर सरकारी नियमाप्रमाणे ऑनलाईन टेंडर असतं, ते टेंडर कुणीही भरू शकतं आणि काम करू शकतं। 38 लोकांनी आत्तापर्यंत कामं केलेली आहेत आणि त्यातील सर्व त्यांना ते रोजीरोटीचं त्यांचं ध्येय ते की म्हणजे त्यांचं काम आहे, ते सगळे काम करणारे लोक आहेत। ठेकेदार काय असे रस्ते एकदम काय भेटत नाहीत आणि त्या एजन्सी आहेत वेगवेगळ्या, जे पाण्याच्या असतील का रस्त्याच्या असतील, हे सगळं करतात। त्याच्यामुळं हे आज तुम्ही अगोदर काय केलेलं आहे, तुम्ही अगोदर काय होतात, आता काय करून राहिले, ते सगळं जनतेला माहिती आहे। त्याच्यामुळे खोटे आरोप करणं त्यांनी बंद करावं असं मी त्यांना आपल्या माध्यमातून सांगतो।